20. आज हम निकालेंगे यूहन्ना अध्याय 20। John chapter 20 verse 1 to 10. यूहन्ना अध्याय 20 उसका 1 से लेकर 10 तक। योहान यूहन्ना अध्याय 20 अध्याय 20 त्याचे 1 ते 10. उसका 1 से लेकर 10 तक। योहान यूहन्ना अध्याय 20 अध्याय 20 त्याचं 1 ते 10. 1 से लेकर 10 तक। सप्ताह के पहले दिन मरियम मगदलीनी भोर के अंधेरे रहते ही कब्र पर आई और पत्थर को कब्र से हटा हुआ देखा। तब वह दौड़ी शिमोन पतरस और दूसरे चेले के पास जिसे यीशु प्रेम रखता था आकर कहा, वे प्रभु को कब्र से निकाल ले गए। हम नहीं जानती कि उसे कहाँ रख दिया है। तब पतरस और उसका दूसरा चेला निकलकर कब्र की ओर चले। वे दोनों साथ साथ दौड़ रहे थे, परंतु दूसरा चेला पतरस से भी आगे बढ़कर कब्र पर पहले पहुंचा। झुककर कपड़े पड़े हुए देखे तो भी वो भीतर न गया। तब शिमोन पतरस उसके पीछे पीछे पहुंचा, कब्र के भीतर गया और कपड़े पड़े देखे। वह अंगूठे जो उसके सिर पर बंधा हुआ था कपड़ों के साथ पड़ा हुआ नहीं, परंतु अलग एक जगह पर लपेट कर रखा हुआ देखा। तब दूसरा चेला भी जो कब्र पर पहले पहुंचा था भीतर गया, देखकर विश्वास किया। तो वे अब तक पवित्र शास्त्र की बातें न समझे थे कि उसे मरे हुए में से जी उठना होगा। तब ये चेले अपने घर लौट गए। रविवारी अगदी पहाटेच अंधार असताना मरियम मगदलीनी कबरेकडे गेली आणि कबरेच्या तोंडावरील धोंडा बाजूने लोटलेला आहे असे तिने पाहिले। तेव्हा धावतच ती शिमोन व मी होतो तेथे येऊन म्हणाली, त्यांनी प्रभूचे शरीर कबरेतून काढून नेले आहे आणि त्यांनी त्याला कुठे ठेवले आहे ते मला माहीत नाही। हे ऐकताच आम्ही दोघे काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी कबरेकडे धावत गेलो। तेव्हा मी पेत्राच्या पुढे धावत गेलो आणि कबरेजवळ प्रथम पोहोचलो। मी ओनवून आत पाहिले तेव्हा तेथे मला तागाचे वस्त्र पडलेले दिसले, परंतु मी आत गेलो नाही। एवढ्यात शिमोन पेत्र जो माझ्या मागे होता तो येऊन पोहोचला आणि सरळ कबरेत आत गेला। त्याने तागाची प्रेतवस्त्रे तेथे पडलेली पाहिली व जो रुमाल येशूच्या डोक्याला होता तो त्या वेष्टनाजवळ नव्हे तर निराळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याने पाहिले। नंतर मीही आत जाऊन पाहिले आणि येशू उठला आहे असा विश्वास झाला, कारण त्याने मेलेल्यामधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे। हा शास्त्रलेख तोपर्यंत आम्हाला समजला नव्हता। मग आम्ही परत आपल्या घरी गेलो। आम्ही गेल्या रविवारी आपण पुनरुत्थानाविषयी पाहिलं होतं। और गए संडे को हमने पुनरुत्थान के विषय में आपला येशू उठला आहे और हमारा यीशु मसीह आणि जी ही उठा गोष्ट है खरी आहे। और ये बात सच है। प्रियानो, आपला येशू उठला आहे प्रियो, हमारा यीशु मसीह जी उठा म्हणून है। इथे पहिलं वचन सांगितलेलं आहे। इसलिए यहाँ पर पहला वचन कहा है, रविवारी अगदी पहाटे। रविवारी अगदी पहाटे जेव्हा काळोख होता त्यावेळेला मरियम मगदलीनी काय केली, कब्राच्या ठिकाणी गेली जिथे येशूला दफन केलं होतं, जिथं काढलं होतं। और रविवार के दिन बहुत अंधकार था और वहाँ पर मरियम मगदलीनी यीशु मसीह को देखने के लिए गई थी जहाँ पर यीशु मसीह को गाड़ा गया था। येशूला गाडताना ह्या सगळ्या स्त्रियांनी पाहिलं होतं और यीशु को गाड़ते समय इन सारी स्त्रियों ने उसे देखा था। त्या स्त्रिया येशूच्या मागे मागेच होत्या और वो स्त्रियां यीशु के पीछे पीछे ही थी। येशूने किती दुःख उचललं ह्या सर्व स्त्रियांनी पाहिलं और यीशु ने कितना दुख उठाया इन सारी स्त्रियों ने देखा। आणि क्रूसावर कसा येशूने आपला प्राण त्यागला तेही गोष्ट स्त्रियांनी पाहिलं। और कलवरी क्रूस पर उसने अपना किस तरह से अपना प्राण त्याग दिया उसने ये भी बात उन स्त्रियों ने देखी। अंतिमई यूसुफ जेव्हा त्याने येशूचं शरीर खाली घेतलं और अंतिमई यूसुफ ने जब उसके शरीर को नीचे उतर लाया त्यावेळेला ह्या स्त्रिया तिथे होत्या। और उस समय भी वो स्त्रियां वहां पर थे। जेव्हा योसेफाने त्याला लपेटलं, येशूच्या शिवाला, येशूच्या शरीराला, देहाला लपेटलं और जब यूसुफ ने यीशु मसीह के शरीर को लपेटा आणि पूर्ण आदराने जी कब्र त्याच्या बाजूलाच त्याने स्वतःसाठी ठेवली होती, म्हणजे स्वतःसाठी त्याने बनवली होती, तिथेच त्याने ते तिथं येशूचं शरीर ठेवलं। और जो कब्र उसने अपने आप के लिए बनाई थी वही कब्र में यीशु मसीह को उसने रख दिया। ह्या स्त्रिया मागे मागेच होत्या। और ये स्त्रियां उसके पीछे पीछे ही थी। इथपर्यंत होतं की कब्रात सुद्धा त्या गेल्या और यहाँ तक थी कि वो कब्र में भी चली गई। म्हणून युसूफ त्यांना म्हणाला, आता काय झालेलं आहे, शपादाची वेळ झाली, म्हणून चला आता तुम्ही बाहेर व्हा। और इसलिए यूसुफ ने कहा, अभी शबात का दिन चालू होने वाला है, इसलिए तुम क्या करो, इस जगह से बाहर निकलो। मोठी धूम त्याच्यावर टाकण्यात आली, और बड़ा पत्थर उसके ऊपर लुटाया गया, कब्र बंद झाली। कब्र बंद हो गई। आणि अशा रीतीने तिसऱ्या दिवशी मरियम मगदलीनी अगदी सकाळी सकाळी खूप लवकर जेव्हा अंधारच होता त्यावेळेला ती काय झाली, कब्रावर गेली। और रविवार के दिन अति भोर को मरियम मगदलीनी सुबह सुबह उसके पास कब्र के पास चली गई। आणि तुम्हाला माहिती काय झालं, और आपको मालूम है क्या हुआ? युवीला कब्राचा जो ढोंट होता तो हटवला गेला होता। और जो कब्र के ऊपर जो पत्थर था वो हटाया गया था। शॉक झाली और वो शॉक हो ती गया आत गेली नव्हती, पण तिने बाहेरून बघितलं की येशू नाही आहे तिथे। और वो अंदर नहीं गई, पर उसने बाहर से देखा था कि यीशु मसीह अंदर नहीं है। पळत पळत जाऊन ती
ती आपल्या पेत्राला आणि योहानाला ती सांगू लागली. और वो भाग कर गई और उसने पतरस और यूहन्ना को बताया. मराठी बायबलमध्ये वाचताना योहान हे पुस्तक लिहित आहे म्हणून तो म्हणतो की मी आणि पेत्र आम्ही दोघी पळत गेलो. और बाइबल में यूहन्ना ये पुस्तक लिख रहा है, इसे वो कहता है मैं और पतरस हम लोग भाग कर गए. योहान नॅचरली तरुण होता, और यूहन्ना जवान था पेत्र मध्यम वयाचा होता. और पतरस मध्यम उम्र का था. म्हणून काय झालं, पेत्राच्या पण अगोदर योहान पोहोचला. इसलिए पतरस के भी पहले यूहन्ना पहुंच गया. परंतु त्याने आत गेला नाही, त्याने असं फक्त डोकावून बघितलं. और वो अंदर नहीं गया पर उसने सिर्फ झांक कर देखा. का? कारण त्याला कुठेतरी असं वाटत होतं की काय माहिती, कारण येशूचं शरीर आहे, 3 दिवस झाले ठेवले, शायद वास येत असेल, किडीबिडी असतील. और कहीं ना कहीं उसको ऐसा लग रहा था, क्या मालूम 3 दिन हुए यीशु के शरीर को अंदर रखकर उसको कीड़े लगे होंगे, बदबू आती होगी. येशू या योहानाला खूप प्रेम करत होता. और यीशु इस यूहन्ना को बहुत प्यार कर रहा पण था. योहान येशू बरोबर कसा होता, पर यूहन्ना यीशु के साथ कैसे था? परंतु पेत्र कसा नव्हता. पर पतरस वैसे नहीं था. पेत्र पळत पळत सरळ आत गेला. पतरस भाग कर सीधा अंदर चला गया. सरळ आत गेला, कपड्याला हात लावला. और सीधा अंदर चला गया, कपड़े को हाथ लगाया. त्याने तिथे पाहिलं और उसने वहां पर देखा की त्याच्या डोक्यावर, येशूच्या डोक्यावर रुमाल टाकला होता. और यीशु के सिर पर एक रुमाल डाला हुआ त्याची था. घडी घालून ठेवली होती. और उसका घड़ी डालकर उसने रखा था. हे स्पेशल 7व्या वचनात लिहिलेलं आहे. और ये स्पेशल 7वें वचन में लिखा है. वाचू. वो जो रुमाल येशूच्या डोक्याला होता हा, जो रुमाल येशूच्या डोक्यावर ठेवला होता तो त्या वेष्टानाजवळ नव्हे, हा, जिथं येशूला झोपवलं होतं तिथं नाही, तर निराळा एकीकडे गुंडाळून पडलेला हा, आहे. दुसरीकडे दुसऱ्या चांगल्या ठिकाणी ते गुंडाळून त्या कपड्याची, त्या रुमालाच्या, तरी बघा हा पण रुमाल मी घडी घालून घातलेला आहे. और ये भी इसके रुमाल को मैंने घड़ी डालकर रखा है. तुम्ही सुद्धा तुमचा रुमाल घडी घालूनच खिशात ठेवता, और आप भी अपने रुमाल को घड़ी डालकर ही किसी में बरोबर रखते आहे. हैं. तर अशा रीतीने का, आणि जेव्हा लागतो तेव्हा आपण असं पुसतो. और जब चाहिए तो हम इस तरीके से पूछते हैं. है? घडी घालणं त्याचं का असं खास दुसऱ्या कपड्यांना लपेटण्यात नाही आलं, पण जो रुमाल त्याच्या डोक्यावर, त्याच्या तोंडावर टाकला होता, त्या रुमालाची घडी का घालण्यात आली? का? येशूने जिवंत झाल्यावर, येशू जिवंत उठल्यावर येशूने कपड्यांची, त्याच्या रुमालाची घडी घातली. और दूसरे किसी कपड़े को उसने घड़ी नहीं डाला था, पर यीशु मसीह के सिर के ऊपर जो रुमाल रखा हुआ था उस रुमाल को ही उसने क्यों घड़ी डाली. ह्या हे इथं जाण्याच्या अगोदर 2 गोष्टी मी तुम्हाला सांगते. और वहां पर जाने से पहले मैं आपको 2 बातें बता दूं. पहिली गोष्ट, खरंच पेत्र येशूला प्रेम करत और होता, पहली बात, सच में पतरस यीशु को बहुत प्यार करता था. म्हणून त्याला येशूच्या शरीराबद्दल काही घाण विचार मनात आले नाही. और इसीलिए यीशु के शरीर के बारे में उसके मन में कुछ भी गंदी सोच नहीं है. आपण जेव्हा कोणाला प्रेम करतो ना, और जब हम किसी को प्यार करते हैं तर ना, त्याच्या शरीरावर कसली घाण घेण असेल ना, तर ते घाण त्या व्यक्तीला वाटत नाही. और उस शरीर के ऊपर अगर कुछ गंदगी होगी ना, तो हमें उस बाकी गंदा हमें नहीं हो म्हणून लगेगा. येशू उठल्यानंतर इसलिए यीशु मसीह जी उठने के पेत्राला बाद, म्हणाला, पेत्रा तुम्हाला खूप प्रेम करतो. हे तो का बोलला? कारण खरंच येशूला माहित होतं. कारण येशू काय म्हणाला, प्रभू तू सर्व जाणतो की मी तुला खरंच ह्या सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम करतो. आणि ही गोष्ट खरी आहे. जेवढे ते शिष्य आहेत त्या सर्व शिष्यांपेक्षा पेत्र जास्त प्रेम करतो. और जब यीशु मसीह ने उसको पूछा था कि सच में मुझसे प्यार करता है, तब पतरस ने कहा, इन सबसे बढ़कर मैं तुझे प्यार करता हूँ. और ये सच बात है, सारे शिष्यों से बढ़कर ये पतरस ने यीशु को प्यार किया. मंडळी पेत्राच्या द्वारे स्थापित करण्यात आली. और कलीसिया पतरस के द्वारा स्थापित की म्हणून गई. तुम्ही सर्व पुरुष आहे ना, पेत्राला प्रदर्शित करा आणि येशूला सर्वांपेक्षा जास्त प्रेम करा. और आप सब पुरुषों ने भी क्या करना है, पतरस को प्रदर्शित करना है और सबसे ज्यादा यीशु को बहुत प्यार खूप करना प्रेम. है. बहुत प्यार. येशू स्त्रियांपेक्षाही जास्त पुरुषांमध्ये इंटरेस्टेड आहे आणि तो म्हणतो की तुम्ही मला जास्त प्रेम करा. और यीशु मसीह स्त्रियों से भी ज्यादा पुरुषों में इंटरेस्ट लेता है और वो चाहता है कि आप उसको ज्यादा से ज्यादा तुम्ही प्यार करें. जास्त प्रेम करा. आप ज्यादा उसे प्यार करें. येशूसाठी असावं, और यीशु के लिए आप येशूसाठी प्रेम करावं, जगावं, और यीशु को प्यार करें और यीशु के लिए जिए. येशूची सेवा करावी, यीशु की सेवा आप करें. येशूला सहभागिता करावी, यीशु के साथ आप संगति करें. येशूची प्रार्थना करावी, यीशु की प्रार्थना आप येशू करें. बरोबर तुम्ही सदैव राहावं, और यीशु के साथ आप हमेशा रहें. दिवसभरात त्याच्याशी तुम्ही बोलावं. और दिन भर आप उसके साथ बात करें. रस्त्यात चालताना, रस्ते पर चलते बसमध्ये, समय, बस में, ट्रेनमध्ये, ट्रेन में, कुठेही, भले तुम्ही एकटे आहात तरी तुम्ही एकटे नाही, तुमच्याबरोबर येशू हे तुम्ही सदैव आठवण करून तुम्ही त्याच्याशी बोलावं. और भले आप अकेले, आपको ऐसा लगता है कि आप अकेले पर नहीं, आपके साथ परमेश्वर है, आप उसके साथ बात करते हुए चलना है. हा ही देवाची इच्छा आहे. और ये परमेश्वर की इच्छा म्हणून है. येशू जसं पेत्राला म्हणाला, कारण खरी गोष्ट आहे, पेत्र येशूला प्रेम करत होता. और जैसे यीशु मसीह ने पतरस को कहा, सच बात है, पतरस यीशु को बहुत प्यार करता था. तुमच्या जीवनात, तुमच्या हृदयात पैसे,
तुमची बायको, तुमची मुलं, तुमची आई, तुमची वडील, तुमचं जग, तुमचं त्याच्यापेक्षाही जास्त येशूला प्रेम करा. और आपके जीवन में आपके माता पिता, आपकी पत्नी, आपके बच्चे, आपका धन, इससे भी बढ़कर यीशु मसीह को प्रथम स्थान देना. दुसरी गोष्ट, येशू हा पुरुष आहे, और दूसरी बात, यीशु एक पुरुष है परंतु त्याने कपड्यांची घडी घातली. और उसने कपड़ों की घड़ी डाली. पण तुम्ही सुद्धा तुमच्या घरात राहताना व्यवस्थितपणा ठेवा. और आप भी अपने घर में रहते समय व्यवस्थित रूप रखना है. घरात आल्या आल्या घर में आते ही चप्पल अशी काढली, और चप्पल ऐसे निकाली कपडे असे फेकले, और कपड़ा ऐसे कुठेही फेक दिया. काढले शर्ट टाकलं तिकडं, और कहीं पर भी शर्ट निकाला और फेंक दिया. असं नका करू. और इस वजह से मत करना. हे लक्षात घे, घाणेरडी सवय. और ये गंदी आदत है. धुतलेल्या कपड्यांवरच तुमचे मळके अंगाचे घामात. भले तुमची बायको तुम्हाला प्रेम करते, आई प्रेम करते, पण घाम घाम आहे. और भले ही आपकी घाम कोण पितं का? आपकी पत्नी आपको प्यार करती है, पर कोई अपने पसीने को पीता है क्या जब उसे प्यास लगती है? नहीं ना. घाम आहे, ती शरीराची घाण आहे. और वो पसीना है, वो शरीर की गंदगी है. म्हणून आहे ना, तुमच्यात पण व्यवस्थितपणा येण्यासाठी प्रभूने खास हे वचन दिलंय. और आपके अंदर व्यवस्थित रूप आने के लिए परमेश्वर ने एक खास वचन दिया है. तर फक्त तुम्हाला कमवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी फक्त हे तुमची ड्युटी नाहीये. तुम्ही पण घरात राहता, म्हणून घरात तुमचा पण व्यवस्थितपणा ठेवा ना. और सिर्फ पैसा कमाना ये आपका कर्तव्य नहीं है, पर आप ही घर में रहते तो आपके घर में आप व्यवस्थित रूप रखना. वो औरत का ड्यूटी है. आणि त्या स्त्रीचं कर्तव्य मैं आहे. धंधा जाता हूँ ना, आणि मी धंद्यावर मैं जातो, कंपनी में जाता हूँ ना, मी कंपनीत मैं जातो, काम पे जाता हूँ मी ना. कामावर जातो ना. बीवी क्या है, उसको क्या काम है, वही करने का है ना. आणि मग पत्नी काय, ती कशाला ठेवली, तिला तेच काम करायला ठेवलंय ना. ये आपका भी ड्यूटी है. आणि हे तुमचं सुद्धा कर्तव्य क्योंकि आहे. पत्नी और घर की स्त्री या बहन या माँ वो अकेली उस घर का उपभोग नहीं लेती. आणि ती पत्नी, तुमची मुलगी, आणि हेच फक्त त्या घराचा उपयोग नाही घेत. बोलो बहनों. खुश आहे का? पण काय नाही, ते ओरिजिनल नॅचरल हे वचन तसं सांगणं गरजेचं आहे. और नेचुरली जैसा वचन है वो बताना जरूरी है. म्हणून असं नका समजा मी त्यांच्यावर इम्प्रेशन टाकते. और ऐसा मत सोचो मैं उनके ऊपर इम्प्रेशन डाल रही हूँ. अरे वा, ती तिची वाहवा व्हावी ना. पण जे वचन आहे तसंच सांगणं गरजेचं आहे. और जो वचन है उसी तरह से बताना जरूरी है. मला माहिती आहे कधी कधी काही वचन लागतं. जसं तर मी थोड्या वेळा अगोदर अनाउन्समेंट मध्ये सांगितलं, दिवसाची एक दिवस सुट्टी, आठवड्याची एक सुट्टी घ्यायचीच आहे तुम्हाला. और जैसे मैंने शरीरासाठी. बताया कि आपको शरीर के लिए एक दिन हफ्ते में छुट्टी लेना ही है. तुम्हाला तर जे कधी सुट्टी घेत नाही कधी, त्यांना त्रासच होणार ना. और जिन्होंने कभी छुट्टी लिया नहीं उनको तो तकलीफ भी होगी ना. तेव्हा एक दिवस सुट्टी और एक दिन छुट्टी घ्यायची. पर लेना है. शरीर मोठं आहे, और शरीर बड़ा है, जीवन मोठं आहे. जीवन बड़ा है. तर सांगायचा उद्देश, येशू पुरुष असून सुद्धा घरातली कामं करत होता. और यीशु मसीह पुरुष होने के बावजूद भी घर के सारे काम वो तो करता था. त्याचं घर व्यवस्थितपणा ठेवत होता. और अपना घर बहुत व्यवस्थित रूप से तो रखता त्याचं था. शरीर स्वच्छ आणि शुद्ध ठेवत होता. और अपने शरीर को स्वच्छ और सुंदर रीति से रखता था. इथपर्यंत की तिथे लिहिले की त्याने ज्या त्याच्या दफनविधीसाठी वापरलेले कपडे सुद्धा त्याने व्यवस्थित ठेवले. और यहाँ तक कि लिखा है उसके दफन विधि के लिए इस्तेमाल किया हुआ कपड़ा भी उसने अच्छी रीति से घड़ी कर असे रखा था. गुंडाळून त्याच्या अंगावर टाकलेले असे गुंडाळून असं नाही ठेवलं, ओलं नव्हतं. और इसे लपेट कर एकदम ये तर सकाळी उठल्यावर वहाँ नहीं रखा था. सकाळी उठल्यावर तुमची बेडशीट अशीच गुंडाळून फेकू नका. और सुबह उठने के बाद ऐसी आपकी चादर को लपेट कर ऐसा फेंक मत दो. त्याची घडी घाला. उठल्या उठल्या बेडवर प्रार्थना झाली तुमची, और बेड के ऊपर अगर आपकी सुबह ही प्रार्थना हो गई करतात ना, और करते हैं ना, हा बेडवर प्रार्थना झाली पाहिजे. और बेड पर प्रार्थना होनी चाहिए. लगेच उठायचं, तुरंत उठना है, घडी घालायची, घड़ी डालना है ठेवायचं. और रख देना है. हे गरजेचं आहे. और ये जरूरी है प्रियो. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. तो हे लक्षात ठेवा की येशू हा पुरुष असून तुम्हाला शिकवतो की तुम्ही सुद्धा तुमचे कपडे, तुमची बेडशीट, तुमच्या घरातल्या सगळ्या व्यवस्थित रूप जिथं ठेवायचे तिथेच ठेवा. तुमचे ते एकदम घाणेरडे मोजे टिपावर टाकू नका. और यीशु मसीह पुरुष होने के नाते आपको सब कुछ बातें सिखाता है कि आपका कपड़ा सब कुछ आप एकदम कामावून आल्यानंतर डायरेक्ट पहिलं कपडे काढून जिथं कपडे धुवायला टाकायचे तिथे टाका. और काम पर से आने के बाद जहाँ पर कपड़ा धोने के लिए रखता है वो वहीं पर आप कपड़ा डालो. आणि पहिला आंघोळ करा. और पहले आप नहा लो. आणि मग तुम्हाला जे कामं करायची ते करा. और बाद में जो आपको काम करना है वो करो. तर हा एक पॉइंट प्रभू येशू आज शिकवतो. और ये एक पॉइंट यीशु मसीह आपको सिखाता हा, है. तर आता मेन होतं की येशूने त्याच्या डोक्यावर टाकलेला जो कपडा होता, रुमाल होता, तो काय केला त्याने
घडी घालून ठेवला. और यीशु मसीह ने उसकी सिर के ऊपर जो रुमाल डाला हुआ था उसे घड़ी डालकर रख दिया। त्याचं कारण काय आहे? उसका कारण क्या है? त्याचं कारण हे आहे की तुम्हाला थोडंसं इस्रायली लोकांच्या परंपरेबद्दल मी सांगते. और थोड़ा सा मैं आपको इस्राएली लोगों की परंपराओं के बारे में बताती हूँ। हिब्रू लोकांची, इस्रायली लोकांची जी परंपरा आहे, और इब्री लोगों की और इस्राएली लोगों की जो परंपरा है, त्या परंपरेमध्ये मालकाचा आणि नोकराचा संबंध कसा आहे तो येशूच्या घडी घालण्याला दर्शवतो. और मालिक का और नौकर का संबंध कैसा है वो यीशु मसीह के सिर के ऊपर जो रुमाल डाला था उसने घड़ी डाला था स्वामी बताता है। आणि मजदूर त्याचा सेवक, और स्वामी और उसका सेवक, त्याचा नातं, त्याचा संबंध इथे दर्शवतो. और उसका रिश्ता, उसका संबंध यहाँ पर दर्शाता है। इस्रायली लोकांमध्ये जेवढे सेवक आहेत, और इस्राएली लोगों में जितने सेवक हैं, जे इस्रायली लोकांच्या घरामध्ये यजमानाची सेवा करतात, जो इस्राएली लोगों के घर में यजमान की सेवा करते हैं, ते त्यांना माहित आहे की तिकडची परंपरा कशी और आहे. उनको मालूम है वहाँ की परंपरा कैसी है। सेवक काय करतात? टेबल सजवतात, सेवक क्या करते हैं? टेबल सजाते हैं, चांगला सजवतात. अच्छे तरीके से सजाते असा हैं। अस्तव्यस्त नसतो त्यांचा टेबल. अस्त व्यस्त उनका टेबल नहीं रहता। ज्या गोष्टी जिथं ठेवल्या पाहिजे तिथेच त्या टेबलावर ठेवतात. और जो बातें जहाँ पर उनको रखनी है वहीं पर उन बातों को रखते आणि हैं। त्या टेबलाच्या जिथं त्याचा यजमान बसतो, और जहाँ पर उस टेबल के ऊपर जिसका उसका जो यजमान वहाँ पर बैठता है, मालक जिथं बसतो और मालिक जहाँ पर बैठता है, तिथे तो रुमाल घडी घालून ठेवतो और वहाँ पर वो रुमाल घड़ी डालकर काठाच्या रखता बाजूला. है, प्लेट के बाजू में। तुम्ही जर 5 स्टार हॉटेलमध्ये गेलात ना, और 5 स्टार होटल में अगर आप गए ना, किंवा 3 स्टार हॉटेल, या फिर 3 स्टार होटल में, तिथे आहे ना हॉटेलमध्ये असं करतात. और वहाँ पर होटल में इसी जैसे करते हैं, ताट ठेवतात, प्लेट रखते हैं, चमचे असतात चम्मच रखते हैं, आणि एक नॅपकिन असते, अशी जाडसर, अशी एवढी नॅपकिन असते. और एक नैपकिन होता है, ती नॅपकिनची घडी वेगळ्या वेगळ्या प्रकाराने घातलेली असते. और उस नैपकिन की घड़ी अलग अलग तरीके से डालते काही हैं। लोक अशी घालून ठेवतात, और कुछ लोग इस वजह से डालते हैं, काही लोकांनी अशी त्रिकोणात ठेवतात, और कुछ लोग त्रिकोण में रखते हैं, असे अशी करून उभे करून. अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची घडी असते. और अलग अलग प्रकार की घड़ी होती है। आणि ती घडी का तिथे ठेवतात? और वो घड़ी डालकर वहाँ पर रखते का हैं। ते ठेवलेला असतो रुमाल? और क्यों वो रुमाल वहाँ पर रखा जाता है? जेवल्यानंतर मालक त्याने काय करतो? आपला हात पुसतो. त्यांना जर दाढी असेल तर दाढी पुसतो. हे सर्व साठी तो रुमाल ठेवलेला असतो. और खाना खाने के बाद वो अपना हाथ पोंछने के लिए, और उसको अगर दाढ़ी होगी तो दाढ़ी पोंछने के लिए, मुंह पोंछने के लिए वो रुमाल वहाँ पर रखा जाता है। माहिती पडलं? आणि तोपर्यंत जोपर्यंत त्याचा मालक जेवत नाही और जब तक उसका मालिक खाना खाकर उसका होता नहीं, तोपर्यंत सेवक असा उभा आहे. और तब तक सेवक इस वजह से खड़ा रहता काय है। माहिती मालक कधी आवाज देईल और क्या मालूम कब मालिक आवाज देगा की लगेच जायला. कि तुरंत जाने के लिए। हे तुम्ही आहे ना शिस्त 5 स्टार हॉटेलमध्ये बघू शकता. और ये शिस्त आप 5 स्टार होटल में देख सकते हैं। 5 स्टार हॉटेलमध्ये पण जे आपण वेटर म्हणतो त्याला, और 5 स्टार होटल में जिसे हम वेटर बोलते हैं, ते पण असेच उभे राहतात. और वो भी इस तरीके से खड़े रहते हैं। आपण विचारलं, अरे आपण जेवतोय ना, आपल्यालाच बघतो. और हम सोचते हैं कि हम खाना खा रहे हैं और वो हमें देख रहा है, पण तू ह्यासाठी उभा असतो और वो इसलिए खड़ा रहता की है तुम्ही जेवता जेवता त्याला जर आवाज दिला, ए कम हियर, की लगेच त्याने यावं. और खाना खाते समय अगर आपने उसको आवाज दिया कि यहाँ पर आ, तो वो तुरंत आपके पास आए। मे आय हेल्प यू प्लीज? मैं आपकी कुछ मदद कर सकता हूँ? अशा रीतीने वाकून और ऐसे ऐसे हा मला क्या आहे. त्यांना ट्रेनिंग दिलेली असते कशी सॉफ्टली बोलायचं, और उनको ट्रेनिंग देते हैं कि कैसे सॉफ्ट में बात करना कसं है वाकायचं. और किस तरीके से झुकना है। येस मे आय हेल्प यू? येस व्हॉट यू वॉन्ट सर? अशा रीतीने मग मॅडम असो ती तंबाखू चोळलेली बाई बाजूला बसली असेल, ती म्हणे हे लाके दे, तरी येस अपनी लेकर आता हूँ. तो असं नाही म्हणा हा लाके देता हूँ. और वैसे नहीं बोलता हाँ मैं लाके देती, मैं आनू देता हूँ। समझ में आया? इस रीति से सेवक को ट्रेन किया रहता आणि अशा रीतीने सेवकाला ट्रेनिंग दिलेली है. असते। हीच पद्धत इस्रायल देशात असते. और यही पद्धत इस्राएली देश में है। म्हणून नोकराला माहीत असतं, इसे नौकर को मालूम होता है, सेवकाला माहीत असतं सेवक को मालूम होता है की रुमालाची जोपर्यंत घडी आहे, और रुमाल की जब तक घड़ी है, त्याला जोपर्यंत माझा मालक जेवत नाही तोपर्यंत असं मला उभं राहायचंय. और जब तक मेरा मालिक खाना नहीं खाता तब तक मुझे इस वजह से खड़ा रहना आणि है। एकदा जर त्याचं जेवण झालं और एक बार अगर उसका खाना खा के हो गया तर मग तो काय करतो? तो वो क्या करता है? हात धुतल्यानंतर हात पुसतो, और हाथ धोने के बाद हाथ को पोंछता आणि है, तोंड मीठ पुसतो, और अपना मुंह भी पोंछता आणि है, मग तो असा रुमाल त्या टेबलावर टाकतो. और वो रुमाल इस वजह से टेबल के ऊपर डाल देता है। हे काय आलं? ते दिसलं का?
याचा अर्थ आहे माझं जेवण झालेलं आहे, संपलं आहे माझं सगळं. और इसका अर्थ ऐसा है कि मेरा खाना खा के हो चुका है, अभी सब कुछ खत्म हो चुका मग है. सेवक काय करतो, तो सेवक क्या करता है, सर्व तिकडच्या टेबलावरचं जे काही सामान आहे ते उचलून नेतो. और टेबल के ऊपर जो कुछ सामान है उठाकर लेकर जाता है. जोपर्यंत हे असं दिसत नाही, और जब तक ऐसा दिखता नहीं, सेवकाची हिंमत नाही टेबलाला हात और लावायची. सेवक की हिम्मत नहीं टेबल को हाथ लगाने की. कळलं? पण जर मालक जेवता जेवता पर अगर मालिक खाना खाते समय उठून गेला, उठकर चला गया त्याने हात पुसला, और उसने हाथ पोछा, हात पीठ पुसून हाथ पीठ पोछकर जेव्हा मालक असा घडी घालून जब मालिक इसे घड़ी डालकर टेबलावर असा जातो, और टेबल पर इसे रखकर रुमाल जाता असा है, ठेवून जातो, रुमाल इसे रखकर जाता है, याचा अर्थ आहे उसका अर्थ है टेबलाला हात लावू नको, मी पुन्हा येणार. और टेबल को हाथ मत लगा, मैं वापस आने वाला हूँ. तसंच येशू ख्रिस्ताने वैसे ही यीशु मसीह ने आपल्या रुमालाची घडी घातली और अपने रुमाल की घड़ी डाली आणि त्याने सेवकांना सांगितलं, और उसने सेवकों को कहा, मी पुन्हा येणार आहे. मैं वापस आने वाला हूँ. आपला येशू फक्त जिवंत झाला इथपर्यंत कथा नाहीये किंवा इथपर्यंत नाही थांबायचंय. और हमारा यीशु मसीह जी उठा, यही पर हमें नहीं रुकना है. येशू म्हणतो, मी जे काम केलेलं आहे आता मी पुन्हा येणार आहे. और यीशु कहता है, जो मैंने काम किया है अभी मैं वापस आने वाला हूँ. वधस्तंभावर कलवरी क्रूस पर जेव्हा तो म्हणाला पूर्ण झाले, जब उसने कहा पूरा हुआ, त्याने सगळं केलं. और उसने सब कुछ किया, जे देवाने त्याच्या समोर टेबलावर ठेवलेलं ते सगळं त्याने पार केलं. और जो परमेश्वर ने उसके सामने टेबल के ऊपर रखा था सब उसने पार किया. परंतु पर त्याने जे काही आपला हात पीठ पुसून काय केलेलं आहे, घडी घालून रुमाल ठेवला, याचा अर्थ आहे अजून काम बाकी आहे, मी येणार आहे. और हाथ पोछकर उसने अपने रुमाल की घड़ी डालकर रखी. इसका अर्थ ऐसा है कि अभी तक काम बाकी है, म्हणून वापस आने वाला है. येशू येणार आहे. इसलिए प्रिय यीशु आने वाला है. येशू येणार आहे हे आपल्यासाठी चेतावणी आहे, रुमालाची घडी घालणं. और यीशु आने वाला है, ये चेतावनी है हमारे लिए. यीशु मसीह ने रुमाल की घड़ी डालकर मला रखी है. चर्च मधल्या सर्व सेवकांना याने तुम्हाला आणि मला येशू चेतावणी देत आहे. और चर्च में आने वाले सारे सेवकों को, आपको और मुझे यीशु मसीह चेतावनी देता है. येशू लवकरच येईल, यीशु वापस आने येशू वाला है. लवकर येणार आहे. और यीशु जल्दी आने वाला है. येशू येईपर्यंत आपल्याला सेवकांना काय काम करायचं, और यीशु आने तक हम सेवकों को क्या काम करना है. हे काम करायचे की तत्पर उठतोपर्यंत, यजमान पुन्हा येत नाही तोपर्यंत सेवकाने काम करत राहायचं. और मालिक जब तक वापस आता नहीं तब तक जो सेवक है उसने काम करते रहना है. वाचूया पढ़ेंगे हम लोग मत्ती अध्याय 24 मत्ती अध्याय 24 त्याचं 45 ते 51. उसका 45 से लेकर 51 है. मत्ती मैथ्यू 24, मॅथ्यू चॅप्टर 24 मत्ती अध्याय 24 त्याचं 45 ते 51, 45 to 51. म्हणून आपण खूप जागृत राहणं गरजेचे प्रियानं. और इसलिए हम बहुत जागरूक रहना जरूरी है. आपण एक सर्व सेवक होण्याच्या नात्याने विश्वासू राहावे. आपण पहिलंच ऑलरेडी बायबल रिडिंगच्या वेळेला शिकलेले आहे की विश्वासू राहणे. और बाइबल रीडिंग के समय में हमने देखा है कि हम मसीह होने के नाते हमें विश्वासी रहना. आपण जर विश्वसनीय निघालो नाही, अगर हम विश्वसनीय नहीं निकले येशू आल्यानंतर तो आपला न्याय करेल. तो यीशु आने के बाद वो हमारा न्याय करेगा. येशू न्यायासाठी येत आहे. और यीशु न्याय के लिए आ रहा येशू है. वाचवायला आला होता, और यीशु बचाने के लिए आया सर्व था काम करून गेला. और सब कुछ काम कर कर त्याने चला गया. रुमालाची घडी घालून त्याने सांगितले, आता जागृत राहा, आता मी तुला वाचवायला नाही, लक्षात ठेव, मी जगाचा न्याय करायला येणार. और रुमाल की घड़ी डालकर उसने बता दिया कि अभी मैं तुझे बचाने के लिए नहीं पर तेरा न्याय करने के लिए आने मी वाला हूं. जगाचा न्याय करायला येणार. और मैं संसार का न्याय करने के लिए आने वाला नोहाच्या हूं. काळात पाणीने पृथ्वीचा नाश केला होता. और नोहा के काल में पानी से पृथ्वी को नष्ट किया आणि गया. येशूने ही पृथ्वी आणि आकाश ही सर्व हे जग कशाने आपल्या मुखाच्या फुकीच्या तोंडून जसा तो फुकेल, आगीने तो भ्रष्ट करेल. और इस सारी पृथ्वी को यीशु मसीह अपने मुंह से जो उसकी आग निकलेगी उस आग से वो उस पृथ्वी को नष्ट करेगा. म्हणून प्रियानो, आज देव आपल्याला सचेत करतोय. और इसलिए आज परमेश्वर हमें सचेत कर रहा है. पुनरुत्थानाचा दिवस होऊन गेलाय. आता पुढे यापुढे आपल्याला काय काम करायचंय, आपल्याला तयार राहायचंय. और पुनरुत्थान का समय हो चुका है. अभी हम आगे हमें क्या काम करना है, हमें तैयार रहना आपल्याला है. येशूच्या आगमनापर्यंत स्वतःला व्यवस्थित रूप द्यायचंय, ठीकठाक राहायचंय आणि जसा येशू बोललाय तसंच जगायचंय. और यीशु का आगमन होने तक हमें व्यवस्थित रूप से रहना है, ठीक ठाक रहना है और अच्छे रीति से हमें काम करते रहना है. अचानक जर येशू आला अचानक अगर यीशु मसीह आणि आया आपण काहीतरी भलतंच काम करताना त्याला दिसू, और हम कुछ अलग ही काम करते हुए उसको दिखाई देंगे तर मग तो आपला नाश करेल. तो हमारा नाश करेगा. म्हणून आपण नाश होऊ नये म्हणून स्वतःला तयार करा. ही जी वेळ दिलेली आहे आपल्याला, आपल्या स्वतःला आपण तयार करण्यासाठी. और इसलिए हमारा नाश नहीं हो, इसलिए ये समय अभी हमें दिया गया है कि हमें तैयार करने के लिए.
देवाचा सुज्ञ व प्रामाणिक सेवक कोण आहे? देवाचा सुज्ञ म्हणजे बुद्धिमान आणि प्रामाणिक मतलब फेथफुल विश्वसनीय काम करने वाला दास परमेश्वर के लोग कौन हो? आप हो? आणि तुम्ही आहात? फिर से मैं पूछती हूँ, पुन्हा तुम्हाला विचारते, परमेश्वर के विश्वसनीय और बुद्धिमान दास आणि देवाचे विश्वसनीय आणि बुद्धिमान दास आप हो? तुम्ही आहात? तो यीशु आने तक रोज प्रार्थना आपकी होती है घर में, मग येशू एक फैमिली प्रेयर होती है, फॅमिली प्रार्थना होते. फिर प्रभु यही पूछेगा ना, मग देव हेच विचारेल ना. प्रभु जब आएगा तो हमको न्याय के सामने जाना पड़ेगा. आणि देव जेव्हा येईल तेव्हा आपल्याला न्यायासमोर जावं लागेल. लूक अध्याय 17 में हम पढ़ सकते हैं कि नोहा के काल में जो हुआ, लूत के समय पे जो हुआ, वही मनुष्य के पुत्र के समय पर भी होगा. लूक अध्याय 17 मध्ये जर तुम्ही वाचलं ते तिकडे लिहिण्यात आले, जे काही नोहाच्या काळामध्ये झालं तेच येशूच्या आगमनाच्या काळात पण होईल. नोहा के काल में लोग शादी विवाह करते थे, खाते पीते थे, लोग अपने ऐशोआराम में थे, भक्ति का जीवन नहीं व्यतीत करते थे, इसलिए वो मर गए, नाश हो गए. आणि नोहाच्या काळामध्ये लोक खात पीत होते, आपलं जीवन स्वतःहून एकदम आपल्या मर्जीने जगत होते, म्हणून त्यांचा नाश इसका झाला. मतलब ऐसा नहीं कि खाना पीना नहीं खाने का, शादी विवाह नहीं करने का, शादी करने का, खाना पीना जो हम शरीर के लिए खाते हैं खाना है, लेकिन आध्यात्मिक रीति से आत्मिक रीति से भी हम प्रभु को प्रथम स्थान देना है, प्रभु के काम भी करना है, हम प्रार्थना करना है, चर्च आना है और बाइबल पढ़ना है, उपवास करना है, हमारे जो फाइनेंशियली जो रिश्ता है वो प्रभु के साथ अच्छा बनाना है. आणि याचा अर्थ असा नाही की आपण खात पीत नाही राहायचं किंवा लग्न नाही करायचं, आपण ते सगळं काही करू शकतो, पण आत्मिक रीतीने जे काही देवाने आपल्याला काम दिलेलं आहे, देवाला प्रथम स्थान देणं, प्रार्थना करणं, बायबल वाचणं, हे सगळे काम आपण करत राहिलं पाहिजे. हम अगर चर्च में आते हैं तो टाइम पे आना है. जर आपण चर्चमध्ये येतो वेळेवर यायचं आहे. चर्च में टाइम पे आना, घर में बाइबल पढ़ते समय लाइन से बाइबल पढ़ना, आणि चर्चमध्ये वेळेवरती येणं, घरामध्ये बायबल वाचत असताना लाईनीशीर बायबल वाचणं लाइन से पढ़ना, आणि लाईनीशीर वाचणं, अच्छा रीति से पढ़ना. चांगल्या रीतीने वाचणं. तीसरा, हम उपवास करते हैं तो बराबर से करना शिकायत करते हैं, क्योंकि हम सबका जीवन परमेश्वर के सामने खुला है, परमेश्वर हमें देखता है. आणि आपल्या सर्वांचं जीवन देवासमोर उघडं आहे आणि देव आपल्याला पाहत असतो. हमारे सारे गुप्त बातों को और सामने प्रकट करने वाली बातों को परमेश्वर देखता है. आणि देव आपल्या सर्व गुप्त गोष्टींना आणि प्रकट होणाऱ्या गोष्टींना देव पाहत असतो. ये याद रखो. आणि हे लक्षात आज ठेवा. हमारा परमेश्वर जाने दो, आणि जाऊन दे, स्तुति आराधना गई ना, स्तुती आराधनाच गेली ना, कोई बात, काही हरकत नाही, जाने दो, जाऊन दे, वचन चालू हो गया, वचन चालू अपन झालं गपशप करके ऊपर जाएंगे, आणि आपण बातचीत करून गपशप करून आपण वरती जाऊ. जाने दो, थोड़ा सा गया तो गया. बाजू वाले को पूछेंगे कौन सा वचन है, आणि जाऊन दे, सोडून देऊ. आपण शेजारच्या व्यक्तीला विचारून कोणतं वचन होतं, हम आपस में बातचीत करके ही आएंगे, धीरे से सो करेंगे, आणि आपण वापस बातचीत करतच वरती येऊ धीरे से 2 नंबर करेंगे, आणि आरामशीर आपण 2 नंबर करू, धीरे हळूहळू. इतना गया तो जाने दो. आणि एवढं गेलं तर जाऊ द्या. ये नहीं सोचो नहीं, ये सब का न्याय परमेश्वर आने के बाद, यीशु मसीह आने के बाद हम सबका करेगा. आणि या सगळ्या गोष्टींचा न्याय जेव्हा येशू ख्रिस्त येईल तेव्हा तो करेल. बाइबल हमें बताती है न्याय हम मसीहों का है, आणि बायबल आपल्याला सांगता न्याय ख्रिस्ती लोकांचा आहे. इसलिए यीशु के आगमन को हल्के में मत लेना, म्हणून येशूच्या आगमनाला हलक्यामध्ये घेऊन ये नका. याद रखना. हे लक्षात ठेवा. यीशु का आना हमारे लिए भारी नहीं पड़ना चाहिए. आणि येशूचं येणं आपल्यासाठी भारी नाही पडलं बाइबल पाहिजे. हमें बताती है मनुष्य के पुत्र के सामने तुम खड़े रहने के योग्य बनो, इसलिए प्रार्थना करो. आणि बायबल आपल्याला सांगता मनुष्याच्या पुत्राच्या समोर तुम्ही उभे राहू शकाल यासाठी तुम्ही प्रार्थना करा. प्रभु ऐसा नहीं बोलना चाहिए, वनी तूने प्रार्थना क्यों नहीं की? आणि देव असं बोला नाही पाहिजे की तू प्रार्थना तुझे करायची, मालूम था ना प्रार्थना करना है, आणि तुला माहित होतं ना प्रार्थना फिर तू करायची, प्रार्थना क्यों नहीं की? मग तू प्रार्थना का नाही केली? तेरे जवानी के दिनों में तूने व्यभिचार क्यों किया? आणि तुझ्या तारुण्याच्या तुझे दिवसात मालूम था ना व्यभिचार नहीं करना तुला है, माहित होतं ना फिर तूने ये व्यभिचार क्यों नाही किया? करायचं. मग तू हे काम तूने केलं. दारू क्यों पिया? तुझे तो बोला था ना द्राक्षरस के मत वाले नहीं होना है, फिर तू दारू क्यों पी? आणि तू दारू का पिलीस? तुला सांगितलं होतं ना द्राक्षामध्ये आणि मस्त होऊ नको, तर तू दारू का पिलीस? तू मुझे हर संडे को बताया जाता है 10 बजे का टाइमिंग है, तू लेट क्यों आया? आणि तुला प्रत्येक क्यों रविवारी आई? सांगितलं 10 वाजेची वेळ आहे, मग तू उशिरा का आलीस किंवा का आलास? मैं खाना बना रही थी प्रभु, आणि मी जेवण टाइम बनवत पकड़ा, होते. टाइम खाना बनाते बनाते आणि जेवण बनवता वेळ लागला. प्रभु को बहाना अभी मैं बोल सकती हूँ, आणि आता देवाला मी बहाणा देऊ शकते, अभी आपको भी बहाना दे सकती हूँ. आणि तुम्हाला सुद्धा बहाणा देऊ खाना शकते. बहुत बनाने का रहता है ना, आणि जेवण खूप बनायचं इसीलिए असतं. मुझे थोड़ा लेट आ जाती हूँ मैं लेट. आणि म्हणून मी सकाळी उशिरा येते. लेकिन पण प्रभु के सामने मुंह खोल पाऊंगी? देवासमोर तोंड उघडू शकेल का? नहीं हो पाएगी. नाही बोलू शकणार. विवाह में बिना वस्त्र पहने हुए, विवाह के बिना वस्त्र पहने हुए आए हुए मनुष्य को पूछा, तू विवाह के वस्त्र डाले बिना क्यों आया यहाँ पर? वो मुंह चुप रखा. आणि जो विवाहामध्ये आला होता त्याला विचारण्यात आलं, तो विवाहाचे वस्त्र न घालता या विवाहामध्ये तू का आला
आला तेव्हा तो त्याच्यासमोर शांत राहिला. कुछ बोल नहीं पाया. तो काहीच बोलू नाही याद शकला. रखो, न्याय हम मसीहों का है. आणि लक्षात ठेवा, न्याय आपल्या ख्रिस्ती लोकांचा आहे. दया के साथ अगर आपको न्याय चाहिए, न्याय तो होगा, मेरा भी होगा, आपका भी होगा. माझा पण होईल, तुमचा पण होईल. बचाव हमारा किसी का भी नहीं है. आणि आपला कोणाचाच बचाव नाही. लेकिन अगर दया चाहिए, पण जर तुम्हाला दया हवी पृथ्वी पर आप दयावंत बनो. तर पृथ्वीवरती तुम्ही दयावंत जो बना. दया करेगा उस पर दया की जाएगी. जो दया करेल त्याच्यावर दया दया करण्यात के येईल. साथ आपका न्याय किया आणि जाएगा. दयेसकट तुमचा न्याय करण्यात लेकिन येईल. अगर आप कठोर रहे होगे पण जर तुम्ही कठोर राहिला तो असाल आपका ऊपर न्याय कठोरता से ही करेगा. तर तुमच्यावरती न्याय कठोरपणेच होईल. इसलिए प्रियो, न्याय हमारा जो होगा, इस वचन, ये वचन हमारा न्याय करेगा. आणि हे वचन आपला न्याय करेल. इसके अनुसार हम चलेंगे क्या? आणि याच्यानुसार आपण चाललोय का? वचन जानता है हम कैसे है. आणि वचनाला माहित आहे आपण कसे आहोत. हम कितना बार हाथ में पकड़ते हैं, आणि आपण किती वेळा हातात पकडतो. हमारी आंख उसी पे है, आणि आपले डोळे त्याच्यावरतीच लेकिन आहेत. मन तो कहीं और है. पण मन दुसरीकडेच आहे. कभी कभी एक वास्ता दे हमारा खाली रखा है. और कब कदम होगा कि मुझे नीचे जाने के लिए मिलेगा. आज काय बनवलं पाहिजे बरं? और आज की हमारा क्या खाना है. दीदीला काय चिकन पण ठेवता येत नाही. और चिकन भी ढकने के लिए नहीं होता. क्या हो गया था? डाळ. जब देखो तो दाल लगती है. एक वाजला, बाईचं तोंडच बनवलं. और एक करके स्तंभ अभी तक बंद नहीं हुआ. त्याचं काय आता होणार नाही. आता लोकांना काय वाटेल, तुम्हाला काय वाटतंय, मी तर बायबल वाचते. और लोगों को क्या लगेगा, आपको क्या लगेगा, मैं बाइबल पढ़ रही हूँ. वचनाला माहिती मी काय करते. और वचन को मालूम है कि मैं क्या कर रही हूँ. म्हणून प्रियांनो, लक्षात ठेवा, आज देव आपल्याला हे सांगतो, येशू येणार आहे. और इसके प्रिय याद रखो, आज यीशु हमसे कहता है कि वो आने वाला है. म्हणून तो आपण त्याच्या समोर उभं राहण्याच्या योग्य झालं पाहिजे. और हम उसके सामने खड़े रहने की योग्यता की होनी चाहिए. आपण खूप आनंदित होतो, लवकर ये येशू, लवकर ये येशू, लवकर ये. और हम बहुत आनंदित होते हैं, जल्दी आए यीशु, जल्दी आए. आणि मंडळीने बोललंच पाहिजे ये म्हणून. और कलीसिया ने बोलना ही चाहिए कि येऊ जल्दी आ. नको. आमद ऐसा नहीं. असं कधी बोलू नका. और ऐसा कभी भी बोलूंगा. है ना? समजा उदाहरणार्थ तुमची बायको तुम्हाला म्हणते मत आओ. आणि जर तुमची पत्नी तुम्हाला म्हणते की मी असं वाटायला येऊ नका, तो आपको कैसे लगेगा. हाँ? और मेवाती बहन अगर आपको बोलती है, ओ जी गाँव में रहिए, मत आइए. आणि मी म्हणतात तुम्ही गावालाच राहा, येऊ नका. मेरी बीवी क्या बोल रही है? आणि माझी बायको काय म्हणते, ऐसे कैसे बोल रही है? आणि असं कसं बोलते. अच्छा लगेगा? चांगलं अगर वाटून मी घ्या. अगर प्रभु बोल अभी बोलता आणि आपण जर देवाला म्हणून आता येऊ नकोस, तो प्रभु को हर्ट हो गया. तर देवाला पण दुःख आहे. इसलिए रेवलेशन में सबसे लास्ट अध्याय में प्रभु का वचन कहता है. म्हणून प्रकटीकरणामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये प्रवेश म्हणतो. हाँ, वो मत्ती अध्याय में कुछ रखो और 22 अध्याय निकालो. 22 अध्याय काढा. 22 अध्याय उसका 20 वचन. 22 अध्याय त्याचं 20 वचन. रेवलेशन प्रकटीकरण अध्याय 22 प्रकाशित वाक्य अध्याय 22 त्याचं 20. उसका 20. ज्याने या गोष्टी सांगितल्या आहेत, हाँ, जिसने ये बातें आपको बताई है तो जाहीरपणे म्हणतो, वो खुलेआम जाहिर करता है, बताता है. होय मी लवकर येत आहे. ओए मैं लवकर येत है, मैं जल्दी आ रहा हूँ. हाँ, मैं जल्दी आ रहा हूँ. आमीन. हे प्रभू येशू ये. हाँ, तो कलीसिया ने बोलना चाहिए आमीन. हाँ प्रभु लवकर ये. मारानाथा का अर्थ है हा प्रभु लवकर ये. काही बायबल मध्ये मारानाथा लिहिलाय. और कुछ बाइबल में मारानाथा लिखा है. काही त्यांचं ट्रान्सलेशन तसं आहे. तो शब्द हिब्रू आहे म्हणून हा प्रभु लवकर ये. और हा प्रभु जल्दी आ. हा, तर मंडळी बोलली पाहिजे. और कलीसिया ने बोलना चाहिए. म्हणून आपण तयार होणं गरजेचं आहे. और इसलिए हम तैयार होना जरूरी है. म्हणून आता ते मत्ती अध्यायाचं वाचूया. इसलिए मत्ती अध्याय हम पढ़ेंगे. ज्याला मी माझ्या कुटुंबियांची देखभाल करण्याची व त्यांना रोज रोज अन्न पाणी देण्याची कामगिरी दिलेली आहे, हा, तोच तर होय. तुम्हा सर्वांना. और आप सबको. मला तर आहेच. मुझे तो है. तुम्हा सर्वांना अन्न सामग्री द्यायची. और आप सबको भी अन्न सामग्री देने का. तुम्हालाही, आपको भी. कारण तुम्ही घराचे याजक आहेत. तुम्ही दास आहात देवाचे. और याजक है, आप घर के दास हैं. तुम्ही तुमच्या मुलांचे. और आप अपने बच्चों के. काय तुम्ही तुमच्या मुलांचे, तुम्ही तुमच्या कुटुंबाचे. और आप अपने बच्चों के, और आप अपने कुटुंब के. तर आता तुम्हाला काय काम दिलंय? अभी आपको क्या काम दिया है? ज्याला मी माझ्या कुटुंबियांची देखभाल करण्याची. हा, माझ्या कुटुंबाचे म्हणजे तुमच्या घरातले जेवढे सदस्य आहेत, मंडळीमध्ये जेवढे सदस्य आहेत, त्या सर्व ख्रिस्ती मंडळांची देखभाल करण्याची. रक्षण करणं, देखभाल करणं.
त्यांना प्रोटेक्शन करणं, त्यांना लागणारी गरज देणं आणि व त्यांना रोज रोज अन्न पाणी देण्याची कामगिरी दिलेली आहे. म्हणजे फॅमिली प्रेयर करणं, अन्न पाणी देणं, फॅमिली प्रेयर करणं, येशूबरोबर सहभागिता करणं, आपल्या कुटुंबाला येशूकडे नेणं, त्यांना सगळी येशूबद्दल त्यांना शिकवणं, हे सर्व काम तुमचं आहे. और अपने फैमिली को यीशु के पास लेकर जाना और यीशु के बारे में उनको सिखाना, ये सब काम आपका है. जसं मी तुम्हाला येशूबद्दल शिकवते, और जैसे मैं आपको यीशु के बारे में सिखाती हूँ, येशूबद्दल वचन सांगते, यीशु के बारे में वचन देती हूँ, हे मी माझं काम करते तसं तुम्ही करायचं. और ये मैं मेरा काम करती हूँ वैसे आपको भी करना तुमच्या है. घरात प्रार्थना झाली पाहिजे, तो आपके घर में प्रार्थना होनी फॅमिली चाहिए, प्रेयर झाली पाहिजे, फैमिली प्रार्थना होनी चाहिए, होती है. घरात बायबल रिडिंग झालं पाहिजे. घर में बाइबल रीडिंग होना हे चाहिए. सर्व तुमच्या वैयक्तिक जीवनात तुमच्या फॅमिली लाईफ मध्ये झालं पाहिजे. और ये सब आपके वैयक्तिक जीवन में, आपके फैमिली जीवन में होना चाहिए. धनी येईल तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला धनी येईल, मतलब यीशु आएगा, येशू येईल, यीशु आएगा, येशू येईल आपको चर्च में पाना चाहिए, आणि तुम्हाला चर्चमध्ये प्रार्थना मसीह करायला दिखना पाहिजे. चाहिए. आणि ख्रिस्त दिसला पाहिजे. यीशु की प्रार्थना करते हुए, बाइबल पढ़ते हुए, प्रभु के राह पर चलते हुए दिखाई देना चाहिए. आणि येशूची प्रार्थना करताना, बायबल वाचताना, त्याच्या मार्गावरती चालत असताना तुम्ही ऐसा अगर आप करते हो आणि असं जर तुम्ही करता तो तुम धन्य, तर तुम्ही धन्य आहात, बच गए. वाचले गेले. नहीं तो नाहीतर मी तुम्हाला सत्य सांगतो की धनी त्याची आपल्या सर्व मालमत्तेवर नेमणूक करेल. हाँ, जो कुछ उसका है परमेश्वर का, उसका मालमत्ता उस पर आपको अथॉरिटी देगा, स्वर्ग मिलेगा, परमेश्वर आपको प्रतिफल देगा. परंतु आपला धनी येण्यास पुष्कळ विलंब लागेल. अभी कितने साल से हम सुन रहे हैं यीशु आएगा 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 आएगा. कितने साल से आप लोग भी सुन रहे हैं ना? आणि किती वर्षापासून तुम्ही पण मैं भी सुन रही हूँ. मी सुद्धा आया क्या? आला का? तो चलो आज 11 बजे चर्च में जाएंगे. मग चला आज 11 वाजता चर्चमध्ये जाऊ. क्या उसमें आणि त्याच्यात काय नहीं करेंगे आज उपवास प्रार्थना. आणि आज उपवास प्रार्थना नाही करणार, सोडून द्या. क्या करने का? क्या करने का? प्रार्थना 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 कितना करने का? आणि काय करायची? प्रार्थना प्रार्थना किती प्रार्थना करायची? कितना करने का? अभी आणि किती किया ना, करायची? छोटा बड़े को छोटा प्रार्थना भी काफी है. आणि छोटीशी लहानशी प्रार्थना पण काफी आहे. लंबा चौड़ा प्रार्थना करने की क्या जरूरत है? आणि एवढी लांब लचक प्रार्थना करायची काय गरज? इस वजह से और या फिर असे आपल्या मनात आणून एखादा दृष्ट दास आपल्या सोबतीच्या दासांना निर्दयपणाने मारू लागेल आणि जिंकलेल्यांबरोबर खाईल पिईल, तर त्या दासाचा धनी ज्या दिवशी तो दास धनी येण्याची अपेक्षा करीत नाही, सोचते भी नहीं होंगे यीशु कभी आएगा, अभी बहुत टाइम है, चिन्ह तो दिख नहीं रहे, अचानक यीशु आएगा और क्या करेगा? त्या दिवशी आणि ज्या घडीला तो पूर्णपणे गैरसावध आहे त्या घडीला येईल. बेसावध मतलब आप सोचते भी नहीं, अपने आप को ख्याल भी नहीं करते, ऐसे समय पर आएगा. आणि त्या दासाला चापकाने फोडून काढेल. काय करेल? काय करेल? खायचंय, चाबूक खायचंय, चाबूला मार खाला आहे, खायचंय का? खाना है क्या? नाही. नहीं. म्हणून येशू येणार आहे, स्वतःला तयार. इसलिए यीशु आने वाला है, अपने आप को तैयार करो. पुढे ढोंगी व दांभिक यांच्या बरोबर तो त्यांना ठेवेल. हाँ, अभी वो पहले तो मारेगा वो, आणि पहिले तो मारेल. फिर जो ढोंगी लोग कहाँ जाएंगे? मग ढोंगी लोक कुठे जातील? ढोंगी है जिसे हम बोलते कपटी. आणि ढोंगी म्हणजे कपटी. टू कपटी, वो कपटी नहीं. कौन सा कपटी? अंदर अलग बाहर. आणि हात वेगळा आणि बाहेर यहाँ वेगळा. तो बोलेंगे हालेलुया. आणि इथे तो बोलतील हालेलुया. किती चांगलं जीवन लागले. आणि घरी काय ग बाबाने तुला बोलली होती ना असं करायचं तसं करायचं का? हा? मारत होता फळ सकाळ. इथे हालेलुया, धन्यवाद. प्रेज लॉर्ड ब्रदर, प्रेज लॉर्ड. कसे आहात तुम्ही? असा टाइमपास करतात म्हणा. कभी आया काय माहिती, आता घरातला चायपत्ती जाईल माझी. जागा टाइम नहीं बैठना. आज मुझे दूसरा है और अंदर अलग है, लेकिन ऊपर आणि तोंडात आहे. या ना निघून जाऊ. बसा 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 बसा. आज तू याला कपटी म्हणतात. और इसे ढोंगी बोलते हैं. माहिती पडलं तर? आणि दुसरं काय? दांभिक. लांबी.
म्हणजे दांभिकचा काय अर्थ आहे हिंदीमध्ये बोल. हिंदी में क्या लिखा है? मराठी शब्द हा आहे काय ग हे का दांभिक हा ढेंग्यासारखेच ना. हा आपली मर्जी करणारे स्वामीचं न ऐकणारे हट्टी जिद्दी हिंदी में क्या हाँ म्हणजे हट्टी अपनी मर्जी से चलने वाले करके करके वो लोग कठोर हुए ऐसे लोग उनको क्या जगह है त्याला कोणती जागा आहे? असं लिहिलं ना तेव्हा. ढोंगी व दांभिक यांच्याबरोबर तो त्यांना ठेवेल. मग त्या ठिकाणी ते कुठे रडा जातील हा आगीच्या सरोवरात. चापकाने पाठ फोडायची आहे. येशूचा मार खायचा आहे का? येशू का मार खाना है क्या? नाही ना. नहीं ना. न्यायाच्या समोर उभं राहायचं नाही ना. न्याय के सामने खड़ा नहीं रहना है ना. आणि नरकात जायचं नाही ना. और नरक में नहीं जाना है ना. तिथं काय लिहिलं येशू काय म्हणतो? और येशू क्या कहता है? मग त्या ठिकाणी रडारड आणि दातांची कचकच चालेल. तिथे येशू म्हणतो रडारड आणि दाताची दात खावतो ना. कारण आग लागत असेल तर काय होणार असंच सांगा ना. हा करू तसंच. प्रियांनो आपला येशू येतोय. और हमारा यीशु मसीह आ रहा आपलं है जीवन सुधार. और अपने जीवन को सुधारो. कठोर बनू नका. कठोर मत बनो क्षमा देत जा. और क्षमा देते आपल्या जाओ. कुटुंबाचा सांभाळ चांगला अपने करा. कुटुंब को अच्छे रीति से ख्याल आपल्या करो कुटुंबाची गरज भागवा. और अपने कुटुंब की जरूरत को चांगलं पूरा ख्रिस्ती करो. जीवन और जगा. अच्छा मसीह जीवन जियो ढोंगी जीवन जगू नका. और ढोंगी जीवन मत जियो. देवाला प्रेम करत राहा. और प्रभु को प्यार तुम्ही करके विचार रहना. पण करीत नसाल अचानक येशू येईल. और आप सोचते भी नहीं होगे अचानक यीशु आएगा. अचानक. अचानक. तो काही बोलून येणार आहे का? वो क्या बोल के आने वाला है? सांगणार आहे का? बताने वाला है मी क्या? पुढच्या रविवारी येतोय मैं अगले रविवार को आने वाला असं हूँ बोलणार आहे का? और ऐसा बोलने वाला है तुम्हाला क्या? 7 दिवस देत मी. और आपको 7 दिन मैंने दिए 7 हैं. दिवसात तुम्ही पश्चाताप करा. 7 दिन में तुम पश्चाताप मी करो. पुढच्या रविवारी घेऊन जातो मैं अगले रविवार को तुमको लेकर असं बोलणार आहे का तो? और ऐसा बोलने वाला है नाही क्या? बोलणार. नहीं बोलेगा. म्हणून जागरूक राहा. इसलिए जागरूक रहो. देवापासून लांब जाऊ नका. प्रभु से दूर मत जाओ. भक्ती करा. भक्ति करो. त्याच्यावर विश्वास ठेवा. उस पर विश्वास करो. प्रार्थना करत राहा. प्रार्थना करते रहो. देवाच्या एकदम जवळ जा. प्रभु के निकट जाओ सत्य जीवन जगा. और सत्य जीवन ढोंगी जियो. जीवन जगू नका. कपटी जीवन मत जीना. देवाला आदर द्या. और प्रभु को आदर तुम्ही दो. त्याला आदर दिला तर तोही तुम्हाला आदर देईल. और आपने अगर उसे आदर दिया तो वो भी आपको आदर देगा. कारण जो विचार आपण करत नाही अचानक त्याच वेळेला देव घेऊन येईल और जो विचार हम करते नहीं उसी समय पर यीशु आएगा आणि आपल्याला घेऊन जाईल. और हमें लेकर जर जाएगा. आपल्याला देवाबरोबर जायचंय, और अगर हमें परमेश्वर के साथ जायचंय, जाना है, स्वर्गात जायचंय, स्वर्ग में जाना है, स्वर्गात जायचंय, स्वर्ग में जाना है, स्वर्गात जायचंय, तयार व्हा. तो तैयार हो जाओ. मला पण आणि तुम्हाला पण आजचं वचन हे सांगतात तयार व्हा. और मुझे भी आपको भी आज का वचन यही बताता है तैयार हो जाओ. येशू येईपर्यंत त्या सेवकाने मी तुम्हाला सांगितलं घडी घालून ठेवला म्हणजे तो सेवक हटला का? और घड़ी डालकर रखा मतलब वो सेवक वहां से हटा हिब्रू गया. लोकांचं असं आहे की जर या यजमान मध्ये जेवताना उठून गेला और इब्री लोगों का ऐसा है कि अगर मालिक बीच में ही खाना खाते आणि त्याने समय त्या उठकर चला रुमालाने गया तोंड पुसलं और उसने अगर उस रुमाल से मग मुंह त्या पोंछा रुमालाची घडी घालून गेला और उस रुमाल की घड़ी डालकर गया तो सेवक हटणार नाही. तो वो सेवक हटेगा त्याचा नहीं. मालक येईपर्यंत तो तसाच उभा राहील. उसका मालिक आने तक वो वैसे ही खड़ा जेवणाला रहेगा हात आहे टेबलाला हातही लावणार और नाही. टेबल को खाने को हाथ भी नहीं त्याचं रक्षण लगाएगा करेल. और उसका रक्षण करेगा. सेवेसाठी उभाच आहे. सेवा के लिए खड़ा ही रहेगा. आणि त्याचा मालक जेव्हा येतो आणि बघतो अरे वा और जब उसका मालिक आता है और देखता है रे वाह अरे माझा सेवक आहे तसाच उभा आहे. और मेरा सेवक है जैसे वैसे ही मग खड़ा है. तसंच प्रभू येशू पण हे चाहतो की तुम्ही पण येशूसाठी असंच सुसज्ज असावे. तो वैसे ही यीशु मसीह भी चाहता है कि आप उसके लिए भी इसी रीति से तैयार रहें तयार राहा. और तैयार तो रहो आनंदित झाला पाहिजे. और वो आनंदित होना चाहिए. माहिती पडलं. म्हणून ही देवाची इच्छा आहे. और इसीलिए परमेश्वर की इच्छा है. प्रभू भोजनासाठी तयार राहा. प्रभु भोजन के लिए तैयार प्रभू भोजन रहो. मिस करू नका. प्रभु भोजन मिस मत करना. त्याला आदर द्या. उसको आदर दो. कारण जो त्याच्या देहाला त्याच्या रक्ताला आदर देईल त्यालाच तो स्वर्गात घेईल. दरवाजा उघडा राहील. और जो उसके देह को उसके लहू को आदर देगा उसको ही लिए वो तैयार रहेगा और उसके लिए दरवाजा भी खुला जर त्याच्या रहेगा. देहाला आपण आदर दिला नाही और उसके देह का अगर हमें आदर नहीं रक्ताला आदर दिला दिया नाही लहू को आदर नहीं तो दिया तो घेणार नाही यार. तो हमें अंदर नहीं देगा. म्हणून प्रभू भोजन मिस करू नका. और इसलिए प्रभु भोजन मिस नहीं करना स्वतःला तयार करा और अपने आप को तैयार करो आणि स्वतः बरोबर तुमचं कुटुंबही वाचवा. और अपने साथ साथ अपने कुटुंब को भी बचाओ आपल्या घरातील लोकांचंही तारण करा. और हमारे घर के लोगों का भी उद्धार करो. फक्त असं म्हणू नका मी आलो एकटा. और मैं ऐसा मत बोला कि मैं आया हूँ अकेला. तुमच्याकडे अथॉरिटी आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाला वाचवा और आपके पास अधिकार है आप अपने कुटुंब को बचाओ आणि त्यांचं तारण करा. और उनका उद्धार करो. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. प्रभु आपको आशीष दे. हे आपण डोळे बंद करू हम आंखों को बंद आणि करें आपण प्रार्थना करू. और हम प्रार्थना करेंगे.
पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते। मेरे जीवन देने वाले उद्धारक पवित्र पिता, शांति देने वाले उद्धारक पवित्र पिता, हम विनती करते मेरे मान पवित्र पिता, आप आने वाले हो, सचमुच आप आने वाले हो। ये वायदा है आपका प्रभु, इसे कोई भी तोड़ नहीं सकता। आप जरूर आओगे, आप ऐसे आओगे मेघारूढ़ होकर बादलों पर, सारी आंखें देखेंगी, हर एक जन छाती पीटेंगे, घुटने टेकेंगे प्रभु, रोएंगे प्रभु, विलाप करेंगे, लेकिन वो दिन हम पर न आए, ऐसे अचानक अकस्मात की जाए। इसलिए हमें अपने आप को तैयार करने के लिए सहायता करें। प्रिय प्रभु, इन सारे जीवन कलीसिया में आने वाले लोगों को तैयार कर, इन्हें बना प्रभु, इन्हें बना प्रभु। पवित्र पिता, अभी भी हम बहुत सारी बातों में बने नहीं है, उन बातों में बनाओ प्रभु, आपके आगे खड़े रहने के लिए। जब आप बादलों पर आओगे उस समय हम अपनी आंखें ऊपर लगाकर आनंद करने के लिए मदद करना। पवित्र पिता, ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है, आप जरूर आओगे। उसके पहले अगर हम रैप्चर के लिए चुने गए तो प्रभु हमें रैप्चर जरूर करना पड़ेगा। ये हमारी विनती है, इसके लिए हमें तैयार होना है, उसके लिए हमें तैयार होना है प्रभु। इसलिए आपकी इस कलीसिया को तैयार करो प्रभु, इन भेड़ों को तैयार करो, आपकी दुल्हन को सजाओ प्रभु, महीन मनमल के वस्त्र पहनकर तैयार रहने के लिए, धर्म के काम करने के लिए मदद करो प्रभु, आपके लिए खड़ा रहने के लिए सहायता करो, आपके लिए प्रभु दया करो प्रभु। आप वार्निंग देकर गए हो, मैं जरूर आऊंगा, आप वार्निंग देकर गए हो, इसलिए प्रभु आप जरूर आऊंगे। और हम कलीसिया कहती है आमीन, आप आओ प्रभु, हाँ प्रभु आप आ जाइए प्रभु, हमारी इच्छा है कि आप आइए प्रभु, हमारी बड़ी इच्छा है प्रभु, ये हमारी इच्छा है प्रभु। धन्यवाद है देव, इन सभी को आशीषित करना, करुणा दया रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से तरुण रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, इनके घर में शांति घोषित करके प्रभु, इन्हें बलवान करना प्रभु। पवित्र पिता, इनके घर में प्रभु ये अच्छी रीति से रात को नींद लेने के लिए, अच्छी नींद करने के लिए मदद करना, ताकि आपके भवन में आकर सोए नहीं प्रभु। इन्हें बलवान करना प्रभु, इन्हें प्रभु में, प्रभु की शक्ति में बलवान कर, प्रभु ने प्रभु की शक्ति में बलवान कर प्रभु। इन सबको प्रभु ताकत दो प्रभु, इन पर अनुग्रह करो, इन्हें आशीष दो प्रभु, इन्हें आपके पंखों में सुरक्षित रखो प्रभु, दया रखना। धन्यवाद देते पिता, मैं आपका दास होने के नाते इन्हें आशीषित करो। और प्रभु ये सभी प्रभु पवित्र पिता आज से अपने आप को प्रिपेयर करने के लिए, तैयार रखने के लिए मदद करना, यीशु के नाम से आमीन। सगळ्यांना सबको प्रेज करा।